आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. भेटण्याचं. ठीक आहे शांत हो. तू बस, मी तिला फोन करतो, विचारतो काय झालं. बस. हॅलो. कशा आहात तुम्ही? कुठे आहात? मी हॉस्टेलवर आहे. सगळं ठीक आहे. काय झालं मनी सर? तुम्ही फोन का केला? नाही सहजच चौकशी करण्यासाठी. गुड नाईट. बघ बोललो होतो ना. मनोज 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 मॅडम काय सकाळ झाली आहे, एवढा वेळ झोपतोयस तू? मॅडम ते हे सगळं काय? अहो मॅडम तेच सांगतोय. अहो मॅडम रातच्याला ना एक भयानक प्रकार घडला हो. अहो कोणतरी व्यक्ती आपल्या हॉस्टेलमध्ये शिरली. मला काही कळायच्या आत, मी तिला काय विचारायच्या आत, तिनं माझ्या तोंडावर रुमालच धरला हो. बहुतेक त्या रुमालात गुंगीचं औषध शिंपडलेलं असणार. आणि त्यानंतरच मला काय आठवत नाही हो. तेव्हा जो काय डोळा लागला तो आत्ता उघडतोय बघा. काहीतरी आठवत असेल? ती व्यक्ती कशी दिसत होती, कोण होती? नाही हो मॅडम, ते बुरखा घातल्यामुळे मी चेहरा बघितला नाही हो तिचा. हॉस्टेलमध्ये जा, सगळ्या मुलींना गोळा कर. मी बोलवलंय म्हणून सांग. हो मॅडम. स्वानंदी, मी काल ज्या कामासाठी गेले होते ना, ते काम अचीव झालंय. थोडीफार इन्फॉर्मेशन मिळाली मला. स्वानंदी, काय झालं? अशी का बसलेस तू? तुला बरं वाटत नाहीये का? अगं माझं डोकं लय दुखतंय, अंग कणकणतंय, कसर भरून आल्यासारखं झालंय. जेसी ते सगळं जाऊ दे, इथं बस. अगं काय? मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. काल मला सुजित साहेबांचा फोन आला होता. मी फोनवर बोलत होते आणि तितक्यात अचानक चला चला, समजा मुलींना वार्डन मॅडमने बोलवलंय, लवकर चला. आता काय झालं काय माहितीये. चल बघूयात वॉर्डन मॅम काय म्हणतात ते. पण स्वानंदी, काल रात्री काय घडलंय हे मला तू इन डिटेल नंतर सगळं सांगणार आहेस. चल. या हॉस्टेलचे काही नियम आहेत, मला माहिती आहे. त्यातले नियम जाचक पण आहेत, पण ते तुमच्यासाठी आहे, तुमच्या सेफ्टीसाठी. उदाहरणार्थ, संध्याकाळी 7च्या नंतर हॉस्टेलच्या बाहेर कोणालाही भेटण्याची कोणालाही परवानगी नाही. तसंच हॉस्टेलमध्ये कोणाला येण्याची सुद्धा परवानगी नाहीये. पण मला असं वाटतं काही मुलींचे गैरसमज झाले की चोरून कोणी हॉस्टेलमध्ये येऊ शकतं आणि मॅडमला कळणार नाही. बरोबर? तुम्हाला काय वाटलं? मला कळणार नाही? काल रात्री हॉस्टेलमध्ये एक बुरखाधारी व्यक्ती आली होती. ती कोणाच्या खोलीत आली होती आणि कोणाला भेटायला आली होती कळेल मला? ओके. तुझ्याकडे कोण आलं होतं? नाही.
तुमच्याकडे कोणी आलं होतं? नाही मॅडम. मला कोणी खरं सांगणार आहात का? स्वानंदी, तुला काही सांगायचं? काय चाललंय खाण्यापुढं? तुला काय माहितीये? नाही मॅडम, मला काहीच माहित नाही. मग इशारेबाजी कसली? ते जेसी म्हणत होती की तिला ऑफिसला जायला उशीर होतोय. अच्छा, ऑफिसला जायला तुला उशीर होतोय येस मॅम. आणि मी रिकाम टेकडी इकडे. माझा उद्योग धंदा सोडून मी इथे उभी आहे. पण मॅडम आम्हाला माहितीच नाही तुम्ही कोणाबद्दल बोलताय, कोण रूम मध्ये आलेलं. आय डोंट नो. ठीक आहे, तुम्ही आपापल्या कामाला लागा. पण तुम्ही जर का मला खरं सांगणार नसाल तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की मी शोधून काढणार की ती व्यक्ती कोण होती आणि कोणाकडे आली होती. जेसी, का थांबवलंस तू मला? मॅडमला खरं काय ते सांगितलं असतं तर काय प्रॉब्लेम झाला असता? तुला खरंच काही बी कल्पना नाही काल रात्री काय काय घडलंय ते? स्वानंदी, मला कल्पना आहे. काल रात्री आपल्या रूम मध्ये कोणीतरी आलं होतं आणि तुला धमकी देऊन गेलं, राईट? जेसी, ती नुसती धमकी नव्हती. त्यानं माझा गळा धरलेला. मला जीवे मारायची धमकी दिली. आठवलं तरी अंगावरती काटा येतोय. तुला त्याचा चेहरा आठवतोय का? नाही अगं, अंधार होता आणि त्यात त्यानं बुरखा घातला होता. पण जेसी तो माणूस लई डेंजर होता. किती डेंजर असला ना स्वानंदी, तू घाबरू नकोस. आपण ना त्या माणसाला. तो तुला मारायला आला होता. हे प्रकरण ना माझा पिचाच सोडत नाहीये. जेसी, म्हणूनच म्हणतीये आपण मॅडमला याची कल्पना द्यायला पाहिजे. हे जे काही बी प्रकरण आहे ना ते लई डेंजर आहे. आणि देव न करू पण उद्या जाऊन पुन्हा हॉस्टेलमध्ये कोणी आत घुसण्याचा प्रयत्न केला, तुला मारण्याचा प्रयत्न केला, मॅडम कमीत कमी आपली मदत तर करतील. हे मलाही कळतंय स्वानंदी, पण उद्या ह्या मुलींना सगळं कळालं ना तर ह्या माझ्या अपोजिट उभ्या राहतील आणि मला हॉस्टेलमधून बाहेर काढतील. आणि मला हे अजिबात झालेलं नकोय, कारण हे हॉस्टेल इतकं सेफ ना मला काहीच वाटत नाही. प्लीज तू पण मॅमला सांगू नकोस, प्लीज. जेसी, कोणत्या लोकांशी वैर धरलाय सगळं? ह्या माणसांना इतकं हलक्यात घेऊ नकोस. अगं, त्याची धमकी पण साधी पोकळ वाटत नव्हती. आणि उद्या त्याने तुला काही केलं, तुला काही झालं तर? मला कळतंय स्वानंदी, पण सत्य मांडणाऱ्याला असं घाबरून चालत नाही. अगं, मी त्या मुलीबद्दल आज काही लिहिलं नसतं तर त्या मुलीची काय अवस्था झाली असती ह्याचा विचार कर ना तू जरा तरी. मला तुझं पटतंय जेसी, पण अगं ही लई मोठी माणसं आहेत, लई ओळखी असतात यांच्या. अगं कायदा खिशात घेऊन फिरणारी माणसं आहेत ती. ह्यांच्या समोर आपला काही ठाव ठिकाणा लागणार आहे का? जेसी, मला ना तुझी लई काळजी वाटते. स्वानंदी, तू माझी काळजी करू नकोस. चिल राहा, टेन्शन घेऊ नकोस. अगं, मी घेईन ना माझी नीट काळजी, आणि तू आहेस ना माझी काळजी घ्यायला. मला काही होणार नाही.
गॉगल? रात्रीच्या अंधारात गॉगल लावणारा कोण आहेस बाबा तू? वा, हा मणी इथे काय करतोय? हे हॉस्टेल आहे की स्वानंदीचा दरबार? बघावा तेव्हा हा मणी नाही तर सुजित, कुणी ना कुणीतरी इथे पडलेलंच असतं. मणी सर, तुम्ही इथे? सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे का? अहो, काल रात्री पण तुम्ही फोन केला, मला विचारलं की स्वानंदी तुम्ही ठीक आहात ना, आणि फोन ठेवून दिला. नक्की सगळं ठीक आहे ना? हो हो, मी आता जस्ट एक चौकशी करण्यासाठी आलो होतो मशीन बद्दल. म्हणजे चालवून बघितली की नाही, बरी चालते ना, काही प्रॉब्लेम असेल तर सांगा, मी कंपनीतल्या माणसाला पाठवतो. अहो, केवढी भारीतली मशीन आहे ती, तिच्यात कसला आलाय प्रॉब्लेम? उलट मला तर भारीच वाटलं. मी 3 तासात एक ड्रेस बी शिवला. तुम्ही ड्रेस शिवला? कधी, कुणाचा? अहो, काल रात्री हॉस्टेलवरच्या एका मुलीचा. म्हणजे तिला अर्जंट हवा होता म्हणून शिवून दिला. कमाल. तेवढंच नाही, त्याचे पैसे बी दिले. म्हणजे आमची मॅनेजरीन बाई आहे ना जेसी, तिची कमाल. ती म्हणाली स्वानंदी कोणाला बी फुकटात कपडे शिवून देणार नाही, तुम्हाला सगळ्यांना तिला शिलाई द्यावं लागेल. मग काय, 800 रुपये मिळाले. हॉस्टेलवरची पहिली कमाई. काय झालं, असं बोलता बोलता अचानक थांबलात का? एरवीची गोष्ट असती ना तर ठीक होतं, पण अहो असं नोकरी नसताना 500,000 काही बी व्हायचं नाही. डोक्यावर कर्जाचा एवढा मोठा डोंगर आहे. मला तर लईच टेन्शन आलंय. तथास्तु. तथास्तु. काम मागत होता ना, काम आलंय तुमच्याकडे. काम? अहो अहो कसलं काम? आणि हे काय आहे? हा कॅटलॉग. कॅटलॉग? म्हणजे? सांगतो. हं. एका मोठ्या बिझनेसमॅनच्या मुलीचं लग्न आहे, बिग शॉट प्रकरण आहे. त्यांना ब्राईड साठी काही एक्सक्लुसिव्ह कलेक्शन बनवून हवंय आणि त्याची ऑर्डर आपल्या कंपनीला आली. एक एक ड्रेस लाखोंचा आहे, म्हणजे विचार करा ऑर्डर किती मोठी असेल. आणि या कॅटलॉग मध्ये त्या ड्रेस बद्दलचे काही रेफरन्सेस आहेत, तुम्ही बघा. अहो मनी सर, कसलं भारी आहे हे. ह्या ड्रेसवर तर असं वाटतं आकाशातला चांदण्याच लावलंय, नुसतं चमचम. क्रिस्टल आहेत ते. हा म्हणजे तुम्ही जे काय म्हणताय. अहो मनी सर, पण हे मला जमणार आहे का? तुम्ही मुंबईत पण पहिल्यांदाच आला ना, नोकरी पहिल्यांदाच केली, एकट्यानेही पहिल्यांदाच राहत आहे, तेव्हा नाही विचार केला मला जमेल की नाही जमणार. मग ते सगळं जर सराईतपणे जमवू शकला तर हे क्रिस्टलवर काहीच नाही त्यासमोर. आम्हाला खात्री आहे तुम्हाला जमेल, आणि नाहीच जमलं तर तुम्हाला शिकवण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. मनी सर, पण अहो ही कंपनीची ऑर्डर आहे ना, मग कंपनीलाच का नाही देत, मला कशाला? कारण हे फक्त कपडे नाहीयेत, होणाऱ्या वधूने तिच्या स्वतःसाठी स्वतः निवडलेले पॅटर्न्स येते, तिचे इमोशन्स येतात. आणि मग हे जर यांत्रिक पद्धतीने शिवले तर हे कपडे निर्जीव नाही काय वाटणार. आणि यासाठी आम्हाला अशी व्यक्ती हवी आहे जिच्यासाठी समोरचं कापड फक्त फॅब्रिक नसावं, ड्रेस शिवताना तिच्यासाठी फक्त सुईदोरा महत्वाचा नसावा, प्रेम, माया, आपुलकीने तो ड्रेस शिवायला हवा. आणि आता या घडीला आमच्या नजरेत फक्त तुम्ही आहात. मनी सर, थँक्यू बरं का. आणि मी तुम्हाला प्रॉमिस देते, मी तुम्हाला निराश नाही करणार, तुमचा शब्द खाली नाही पडू देणार.
तुम्ही किती करता ना माझ्यासाठी. आणि मी मला ना तुमचा अंदाजच येत नाहीये. म्हणजे आत्ता हे बोलताना किती आनंदी होता, अचानक एकाएकी उदास झालात. काय झालं? मणी सर किती करता ना तुम्ही माझ्यासाठी. आणि मी साधं चहासाठी पण तुम्हाला विचारू शकत नाही. इट्स ओके, काही हरकत नाहीये. असं कसं? आयडिया. मणी सर, तुम्ही चहा घेणार का? चहा? हा म्हणजे आता तरी एवढंच करू शकते मी. हॉस्टेल नाही, वॉर्डन मॅडम माझी हजेरी घेतील, मी नाही येणार आज. हो, हॉस्टेलमध्ये नाही. हॉस्टेलच्या शेजारी एक चहाची टपरी आहे, तिथे मस्त आल्याचा कडक चहा मिळतो. तो घेणार का? बोला पटकन. हा, जाऊयात. चला. बसा. खाली मुंडी आणि पातळ धुंडी आहे. पोरींनो, तुम्हाला काय वाटतं काल रात्री कोण आलं असेल हॉस्टेलमध्ये? बोला ना. अगं बोला, कोण आलं असेल काल रात्री हॉस्टेलमध्ये? ऍक्च्युली त्यापेक्षा जास्त हे महत्वाचं आहे की कोणाकडे आलं असेल. हो ना? म्हणजे एवढ्या रात्री असा कोण आहे जो हॉस्टेलमध्ये बिनधास्त घुसला आणि आपल्याला कोणाला कळलं सुद्धा नाही? अरे वा, गिफ्ट माझ्यासाठी. मस्त आहे. सकाळी सकाळी भंकस करू नकोस अरविंद. आय एम सिरियस अबाउट इट. हा गॉगल सुजितचा असेल, काय वाटतंय तुला? म्हणजे मला एक सांग तू बघ, की रात्री अपरात्री असो किंवा दिवसा ढवळ्या असो, आपल्या हॉस्टेलमध्ये मुलं सतत कोणाला भेटायला येतात? अगं बोल ना, कोणाला भेटायला येतात मुलं? स्वानंदीला. करेक्ट, स्वानंदी. येतात की नाही तिला मुलं भेटायला? हा, पण तिला कशावरून? हॉस्टेलमध्ये आजपर्यंत एवढ्या रात्री कधी कुणी नाही आलं, तेही असं लपून छपून. किती हुशार आहेस ग तू. पण तुला काय माहित, ही थोडी होती तिच्या खोलीत. मला गॅरंटी आहे, हा जो कोणी आला होता ना, हा डेफिनेटली त्या गावठी स्वानंदीच्या खोलीत गेला असणार. असेल कोणीतरी तिचा आशिक आवारा. मी सिरियसली बोलते, हसतेस काय? मला नाही वाटत. हा म्हणजे सुजित सर डेअरिंग करूच शकतात, पण ते उगाच असली डेअरिंग का करतील ना? अरविंद, सुजितचा काही नेम नाही. हल्ली बघतोयस ना तो कसा वागतोय ते. हा असला मूर्खपणा तो नक्कीच करू शकतो. रात्री अपरात्री लेडीज हॉस्टेलमध्ये सुजित सर, ठीक का साधू? आय मीन त्यांना काय गरज या सगळ्याची? अहो, त्यांनी स्वानंदीला नुसता एक कॉल केला असता ना, तरी ती जगाच्या पाठीवर कुठेही असती तरी धावत पळत आली असती. ती एवढी रिस्क का घेतील? ते सगळं ठीक आहे रे, पण अरविंद, सुजितचं वागणं हल्ली अगदी अनप्रेडिक्टेबल झालेलं आहे. तुला माहिती नाहीये काल तो कसा वागलाय माझ्याशी. मी हॉस्टेलमध्ये गेल्यापासून तो 2-1 वेळा हॉस्टेलमध्ये आलेला आहे. याचाच अर्थ तो वरच्यावर हॉस्टेलवर जातच असेल. अरविंद, तुला कळतंय ना मी काय म्हणतेय ते? पोरीनो, काही असो, आपण गप्प बसलंच नाही पाहिजे. तो उद्याशी कुठली पोरं येतील? आता या स्वानंदीचा आशिक तो हॉस्टेलवर रात्री अपरात्री चोरून कधी येतो? आणि वॉर्डन मॅडम काय, त्या आपल्यालाच बोलणार आहेत, आपल्यालाच ओरडणार आहेत ना. आपली नावं खराब होतात यार. आपण गप्प बसलंच नाही पाहिजे.
पोरींनो, माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण वॉर्डन मॅमकडे कंप्लेंट करूया की आपला स्वानंदीवर संशय.